सध्या खानापूर तालुक्यामध्ये प्रत्येक उमेदवार म्हणतोय मी निवडून येणार. कोण म्हणतोय मी टेंबूच्या कामामुळे निवडून येणार, कोण म्हणतोय मी युवकांना रोजगार देणार, कोण म्हणतोय मी आटपाडी तालुक्याची अस्मिता जागवली. पण मी या सर्व नेत्यांना माझे 3-4 प्रश्न आहेत. या प्रश्नाचे या नेत्याने उत्तर द्यावी. आज ओबीसीचं राजकीय आरक्षण गेलंय. या आरक्षणाच्या मुद्द्यावर तुमची भूमिका काय आहे? कारण आतापर्यंत निवडणुकीमध्ये मी बघितलं एकही नेता ओबीसीच्या विषयावर बोलायला तयार नाही. ओबीसीचं आमचं राजकीय आरक्षण गेलेलं आहे, त्याच्यावर एक नेता बोलत नाही. एससी एसटीचं वर्गीकरण झालेलं आहे, त्याच्यामुळं आज एससी एसटी समाजामधले जो समाज आहे, जो पिढ्यानपिढ्या यात पिसलेल्या अवस्थेत राहिलेला आहे, या समाजाला आरक्षणातून हद्दपार करण्याची भूमिका सध्याच्या सरकारने घेतल्या. पण त्या सरकारच्या विरोधात कुठलाही आत्ताचा उमेदवार, ना महायुतीचा, ना महाविकास आघाडीचा, ना अपक्ष उमेदवार याच्यावर बोलायला तयार. धनगर समाजाचं एसटीचं आरक्षण देतो म्हणले 10 वर्षापूर्वी पहिल्या कॅबिनेटमध्ये. आज धनगर समाजाचं आरक्षण नाही. मुस्लिम समाज गेले 10 वर्ष झाला दहशतीत राहतोय. त्याच्यावर कुठलाही नेता पुढे म्हणणार की आम्ही तुमच्या समाजाला पाठीमागे उभा राहतोय आणि त्या मुस्लिम समाजाचे तुम्हाला मतदान पाहिजे. त्या मुस्लिम समाजाला तुम्ही आज वेगवेगळी आमिष दाखवून त्यांना आपल्या जवळ करायचा प्रयत्न करताय. एवढ्या सगळ्या गोष्टी आमच्या समाजाच्या बाबतीत घडत असताना या खानापूर तालुक्यामध्ये 100%तली 70% ओबीसी एससी एसटी ही लोकसंख्या असताना 70% लोकसंख्येच्या बाबतीत कुठलाही नेता एक शब्द काढायला तयार नाही. ना ओबीसीच्या बाबतीत शब्द काढत, ना एससी एसटीच्या बाबतीत शब्द काढत, ना धनगर समाजाच्या बाबतीत शब्द काढत, ना मुस्लिम समाजाच्या बाबतीत शब्द काढत. म्हणजे तुम्हाला ह्या समाजाची मतं पाहिजेत, पण ह्या समाजाच्या विषयावर तुम्हाला बोलायला वेळ नाही. तुम्ही उठलं की सुटलं टेंबू, उठलं की सुटलं तुम्ही अस्मिता, त्या विषयावर बोलताय. अरे आज आमच्या समाजाला आरक्षण जर गेलं, आमच्या ओबीसी समाजातला ना ग्रामपंचायत सदस्य, ना तो जिल्हा परिषद सदस्य होऊ शकत. त्या माणसाने काय करायचं? तुम्हाला फक्त मतदान करायचं. आज एससी एसटी समाजाच्या लोकांचं वर्गीकरण केल्यामुळे आरक्षण गेलंय. एखाद्या कुटुंबाच्या 2 मुलापैकी एकाच मुलाला आरक्षण मिळणार आहे, दुसऱ्या मुलाला ह्या जन्मात आरक्षण मिळणार नाही. त्याच्यावर कुठला नेता बोलायला तयार नाही. धनगर समाजात तसंच आहे, मुस्लिम समाजात दहशतीच आहे. मग तुम्ही ह्या समाजावर जर बोलत नसाल आणि तुम्ही जर आमची मते घेऊन सत्तेत यायची स्वप्न जर बघत असाल, तर माझं तुम्हाला आव्हान आहे, येणाऱ्या काळात दिवसात तुम्ही ह्या समाजाच्या बाबतीत भूमिका घ्या. नाहीतर आमचा समाज तुम्हाला तुमची जागा दाखवेल. आणि येत्या निवडणुकीमध्ये मी ज्या समाजाचा विषय घेऊन पुढे चाललोय, हा समाज मला विधानसभेत पाठवल्याशिवाय राहणार नाही.